नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आलोय एका निसर्गरम्य ठिकाणी. बारामतीच्या इथे एक उद्धट म्हणून गाव आहे. गावाचं नाव थोडंसं जरा विचित्र वाटतंय ना, पण त्याचं खरंच नाव उद्धट आहे. पण माणसं मात्र प्रेमळ आहेत. अशा ठिकाणी आलोय एका प्रगतिशील शेतकऱ्यांकडे. इथे तुम्ही बघताय खूप छान झाडी आहे आणि खूप छान परिसर आहे यांचा. जे आपल्या पुण्यामध्ये दिसत नाही असं अंगण म्हणायला हरकत नाहीये. खूप मोठं अंगण आहे. मगाशीच मी म्हटलं की आपण एका अशा बारामतीच्या शेजारी जे गाव आहे, जवळ जे गाव आहे तिथे आलोय. एका आपण शेतकऱ्यांच्या घरी आलोय. प्रगतिशील शेतकरी हा टॅग मिळेपर्यंतचा त्यांचा जो खडतर प्रवास आहे, ते जे दोन बंधू आहेत त्यांचा खडतर प्रवास आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या जीवनसाथीनी, तसंच त्यांचा साथ अजून देणाऱ्या त्यांच्या सुनबाई आणि सुपुत्र यांचा सगळ्यांचा आपण परिचय करून घेणार आहे. अशोक दादा देशपांडे यांना. दादा नमस्कार. 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 आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत सुनीताताई देशपांडे. बहिणी नमस्कार. त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र आहेत अभिजित देशपांडे, अभिजितच्या पत्नी प्रतीक्षा नमस्कार. आणि अशोक देशपांडे यांचे कनिष्ठ बंधू विलास देशपांडे नमस्कार. आणि विलास देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी वृषाली देशपांडे नमस्कार. आणि त्यांचे सुपुत्र जे आहेत, आज ते इथे उपलब्ध नाही आहेत आपल्या मुलाखतीसाठी, अथर्व देशपांडे. ते आहेत आत्ता सध्या मला वाटतं UPSCची परीक्षा देण्यासाठी, त्याची तयारी करण्यासाठी दिल्लीला. आपण त्यांचा नुसता परिचयच आपण इथून करून देऊया. आणि आता आपण गप्पा मारणार आहे अशोक देशपांडे यांच्याशी. अशोक दादा, जसं आम्ही परिचय करून दिला की एक शेतकरी ते प्रगतिशील शेतकरी, कसा होता हा खडतर प्रवास तुमचा? वयाच्या 12व्या वर्षापासून मी शेती करतोय. बर. वयाच्या 12व्या, आज 50 वर्ष झाली मी या शेती क्षेत्रात आहे. पण सुरुवातीला जे आहे ते पहिल्यांदा शेतीचा हा विषय असा होता की अगदी माणसाच्या साह्याने, यांत्रिकीकरण कुठल्याही पद्धतीचं नव्हतं. अशा वेळेला आम्ही शेती करायला सुरुवात केली. बर. आणि त्या ह्याच्यापासून हा हळूहळू प्रवास सुरू झाला. मग या अशा खडतर ह्याच्यातनं आज मी तिला ह्या 50 वर्षाच्या ह्याच्यात बरेचसे कठोर परिश्रम, त्याच्यानंतर बरीचशी या काळ्या आईची सेवा करत करत आतापर्यंत हा टप्पा गाठलेला आहे. अगदी बरोबर आहे. आणि हे जे मगाशी आपण शेतामध्ये पण गेलो होतो, बरीचशी पिकं बघितली, बरीचशी माहिती घेतली. त्या काळ्या मातीची सेवा करताना ही माय कशी उपयोगी पडते तुम्हाला? आता ही काळी माई जी आहे ना, ती 1-2 वेळा आपल्याला ठीक आहे, एखाद्या वेळेला पिकणार नाही, एखाद्या वेळेला कमी पिकेल, पण 3 वर्षात एकदा तरी ही काळी आई तुम्हाला जगवल्याशिवाय राहत नाही. हा माझा अनुभव गेल्या 50 वर्षाचा. बर. म्हणून ह्या काळी आईची सेवा जो इमानाने करेल ना, तो माणूस निश्चितच पुढच्या दृष्टीने यशस्वी होणारच. बरोबर. दादा मला सांगा की हे शेती करताना तुम्हाला तुमच्या बंधूंची, विलासरामची किंवा विलास दादा म्हणून आपण त्यांना, त्यांची मदत नक्कीच झाली असं? विलास दादाची मदत तर खूपच आहे ह्या ह्याच्यात. त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाचीच ह्या ह्याच्यात मदत होत असते. असं एकटा मी शेती करू शकत नाही. बरोबर. या ह्याच्यात म्हणून सगळं कुटुंब जे आहे ना, सगळं कुटुंब ह्यासाठी आपलत असतं, झटत असतं. म्हणून साठी हा शेतीधंदा चालत असतो. बरोबर आहे. अगदी एका माणसावर शेतीधंदा होऊ शकत नाही, असा माझा तर अनुभव आहे. अगदी बरोबर. पण आता तुम्ही इथे राहता, विलासदादा पुण्यामध्ये राहता, पण असं कधी झालंय का की एखादा प्रसंग आलाय आणि नाही, आज माझा भाऊ इथे हवा, मला माझ्या पाठीशी उभा, असा कधी प्रसंग आलाय? असे बरेच वेळा प्रसंग आले. त्यावेळेला रात्र असू द्या, दिवस असू द्या, कुठल्याही वेळेला जी गोष्ट अडचणीची असेल त्यावेळेला तो धावून त्या वेळेला येतोच. अगदी 100%. मग ते आपली ड्युटी सोडून, काम सोडून आपण या वेळेला येतोच. आणि तो प्रसंग जो आहे तो निसतो. आता ह्या ह्याच्यात असंख्य प्रसंग या शेतीच्या क्षेत्रामध्ये येत असतात. बरोबर. आणि त्यावेळी प्रत्येक गोष्टीच्या वेळेला तो हा धावून येतच असतो ह्या ह्याच्यात. आणि त्याच्यामुळं हे सगळं आज उभं राहिलेलं आहे. विलासदादा, मी तुम्हाला विचारेन की जसं यांनी सांगितलं की तो धावून येतो,
पण तुम्हाला असं कधी झालंय का की मला खरंच जायचंय आता गावाकडे, पण नोकरीमुळे, कारण तुमचं जे आधीचं करिअर होतं ते थोडं आधी आमच्या प्रेक्षकांना सांगा, पण त्याच्यानंतर हेही सांगा की असं कधी घडलंय का की नाही जाऊ शकलोय? अगोदरचं माझं करिअर जे आहे हा. ते वयाच्या 25 वर्षापर्यंत मी शेतीच केली. आम्ही बरोबर. दोघं बंधू हा. वयाच्या मी 25 वर्ष, ते माझ्या पुढे 2 वर्ष, म्हणजे 27 वर्ष. हा. मी 25 वर्षापर्यंत याच मातीत याच ठिकाणी वाढलो, खेळलो, राहिलो. हे सगळं माझं इथंच झालं. इथून मी जेव्हा पोलीसमध्ये पदार्पण केलं हा. तेव्हा माझा प्रवास थोडासा माझा लांबचा झाला. म्हणजे बरोबर. मूळ माझं जे स्थान आहे ते हा. इथलंच आहे. हा. मग मी मनाने शेतकरी हा. पण पेशाने नोकरी, हा. असा माझा प्रवास तो झाला. हा. मग नोकरीच्या निमित्ताने जेव्हा मी बाहेर गेलो, पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात मी काम केलं, त्यावेळेला वेळोवेळी जेव्हा इकडची आठवण येते किंवा यांना जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा आमचे फोन चालतात, फोनवर सांगतात अशा अशा वेळेला तुझी जरूरत आहे. त्यावेळेला मी माझ्या पद्धतीनं, माझ्या परीनं रजा काढणं किंवा काही वेळेला तशाच प्रकारचं काही वेळेला सांगून येणं, अशा पद्धतीने मी येऊन ते काही जे असेल अडचण ते निवारण करून लगेच गेलेलं आहे. अशा पद्धतीने मी ते करत आलो, आजपर्यंतही करतो आहे. बरोबर. विलासदादा, मला एक सांगा की आता तुम्ही शहरात राहताय, आता शहर आणि आता हे गाव, काय फरक जाणवतो तुम्हाला? किंवा शहरात गेल्यानंतर थोडं आपल्या गावाकडची ओढ कमी झाली असं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न मला अपेक्षित होता, तुम्ही हे विचारला. कारण एकदा जर शहरातली हवा लागली तर माणूस खेड्याकडे यायला नको म्हणतो. बरोबर. तर खेड माणसाला आवडत नाही, खेड्यातून शहराकडे येतो. पण तुम्ही इतिहास बघा, महात्मा गांधी तेव्हा म्हणायचे की जर तुम्हाला भारत बघायचा असेल तर तो खेड्यात, खरंय, शहरात बघू ना. कारण शहरामध्ये तुम्हाला फक्त डामडौल दिसेल, पण खेड्यातलं, शहरात ते जीवनमान तसं नसतं, ते खेड्यात असतं. आणि खेड्यातल्या माणसाने, शेतकऱ्यांनी जेव्हा शेती पिकवल तेव्हा शहरातले लोक जगतात. अगदी बरोबर. अन्नधान्य शहरात जातं तेव्हा शहरातले लोक जगतात. म्हणजे मूळ बेस हा आहे. अगदी बरोबर. म्हणून खेड्याकडे यावं. आणि खेड्याकडे काय यावं तर हे मधल्या कोरोनाने शिकवलं. खरंय की जेव्हा काहीच नव्हतं शहरातल्या लोकांना तेव्हा शेतीकडे, खेडेगावात आलं आणि शेतीकडे वळाले, पण शेतीकडे वळाला. अगदी बरोबर. त्यांना त्यावेळेला महत्व कळलं शेतीचं, की शेती काय आहे. जेव्हा मलाही, मी जेव्हा मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी केली, तेव्हाही मला हे जाणवलं की शहरामध्ये जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी जावं, परंतु आपली मायभूमी ही कधी विसरू नये. दादा, खूप छान सांगितलं तुम्ही. पण आता मला सांगा की हे तुमच्या, कारण तुम्ही इथे वाढलाय, लहानाचे मोठे झालाय, पण वृषाली वहिनी बाहेरच्या किंवा दुसऱ्या परिवारातनं इथे आल्या तर, आणि आता त्या शहराकडे राहिल्या होत्या. तुम्हाला काय वाटतं वहिनी की गावाकडे यावं? तुमची ओढ काय सांगते तुम्हाला? कारण तुम्ही पुण्यात राहिलाय. धकाधकीच्या जीवनातून इकडं गावाकडे आल्यानंतर शांत वाटतं. गावाकडे मन मोकळे राहता येतं. सकाळची सुरुवात अगदी हिरवळीने, आणि सकाळी उठल्यानंतर चिमण्यांच्या गजबजाटात होऊ शकते. त्यामुळं आनंदी वातावरण होतं. सकाळी उठून देवाची पूजा करणे, हे करणे, नित्य नियम आल्यावर हे नित्य नियम असतात. प्रदूषण विरहितही आपण म्हणू शकतो, नाही तर पुण्यामध्ये इतकं प्रदूषण आहे की त्यामुळं म्हणजे तुम्ही पण आनंदी राहता. ओके. सगळे सणवार सगळे आहेत ते आम्ही सगळे 12ही महिने इथं साजरे करतो. पुण्यात न करता गावाकडे येऊन हे सगळे साजरे करतो. अशोक दादा, मला तुम्हाला विचारायचे की आता एवढी शेती आपण पाहिली आणि तुम्ही तुमच्या बंधूंच्या साहाय्याने ही शेती करताय, पण आधुनिक तंत्रज्ञान काय काय वापरता? या शेतीमध्ये जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं पाण्याची सोय. आणि पाण्याची सोय मी विहिरीचं पाणी पाटाने द्यायचो पहिलं. बर. पण ह्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन हा अतिशय मुद्दा आहे, महत्वाचा. आणि तो 2011 सालापासून आम्ही ह्याच्यामध्ये आलो. बर. आणि 2011 सालापासून ड्रिप इरिगेशन हा विषय चालू केला, आणि पाणी देण्याची पद्धत.
बर. पाणी देणे जे आहे ते ड्रिप इरिगेशन मार्फतच द्यायचं ड्रिपच्या ह्याच्यावर. असं मोकळं पाणी पाटाने भिजवणे नाही. ही नवीन संकल्पना आहे. नवीन संकल्पना म्हणजे ड्रिप इरिगेशनची. त्याच्यानंतर पिकामध्ये बदल करायचा असेल तर मग आता अभिजितने 2020 सालापासून त्यामध्ये बदल केलेला आहे पिकांचा. त्यांनी फळबागा चालू केलेल्या आहेत. मी ऊस सोडून काही करत नव्हतो. ऊसाची शेती माझी असायची. त्या ह्याच्यात त्यांनी अभिजितने मग केळीच्या ह्याच्यामध्ये पदार्पण केलं. बाकीच्या फळबागाही घ्यायला सुरू. अच्छा. तुमच्याकडे आधुनिक म्हणजे ट्रॅक्टर आहे ते आपण पाहिलं, पण असं ट्रॅक्टर, कारण हे खेडेगाव आहे, तर असं कोणी मागितला मदतीसाठी तर तुम्ही देऊ शकता? आम्ही भाडोत्री हा विषय अजिबात देत नाही ट्रॅक्टर. बर. एखाद्याने मागितलं तर त्याला मोफत देतो की तुझं काम करून माघारी आणून दे, तेवढं आणून दे. पण आम्ही भाडं हा विषयच काही करत नाही. आम्ही स्वतःच्या घरच्यासाठी फक्त घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणालात की अभिजित फळबागा करतो, तर म्हणजे त्यांनी वेगळं एक तंत्रज्ञान अवलंबलंय असं हरकत नाही म्हणायला. कसा सपोर्ट अभिजित तुझे बाबा करतात तुला, की नवीन तुम्ही दोघांनी तू आणि प्रतीक्षाने केलाय, तर काय वाटतं, सपोर्ट करतात की काय? त्यांचं तर मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक पायरीलाच असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. प्रतीक्षा, तुला काय वाटतं की दोन्ही सासरे आहेत तुझे आणि त्यांच्याशी नक्कीच तू चर्चा करून केळीचा जो निर्णय घेतलायस तो घेतला असशील, त्यावेळेला त्यांनी तुला सपोर्ट कसा केला? सपोर्ट चांगलाच केला की करा तुम्ही, आहेत आम्ही तुमच्या पाठीमागे, तुम्ही करा. त्यामुळे दोघांनी चांगला सपोर्ट केला. पण मग तू कसं त्यांना कन्व्हिन्स केलंस की करायला, तुला मी हे करतेय हे सांगायला तुला खूप कन्व्हिन्स करायला लागलं त्यांना? असं नाही काय, सगळ्यांच्या ह्याच्यामुळेच तो निर्णय घेतला. पण मग असं कधी झालंय तुझा निर्णय चुकलाय आणि तुला भीती वाटलीये की आता हे दोघं किंवा हे सगळे काय म्हणतील आपल्याला? नाही, असा कधी प्रसंगच येत नाही, कारण कुठलीही गोष्ट आम्ही त्यांना विचारल्याशिवाय करतच नाही. त्याच्यामुळं असा कधी प्रसंग नाही आला. या केळीमध्ये जे तू हे केलंयस, तर तुझ्या माहेरी काही शेती वगैरे आहे? नाही, माहेरी शेती नव्हती. मी सर्व इथं आल्यानंतरच शिकले. हे सगळ्यांचे मार्गदर्शन किंवा त्यांना बघून कामाची पद्धत वगैरे सगळं इथं आल्यानंतर. पण तुला असं वाटलं का इथे आल्यानंतर की बापरे, माझ्या माहेरी शेती नाहीये ना, आता हे एवढा मोठा जो प्रपंच आहे हा आपल्याला सांभाळायचा आहे? नाही, असं काही नाही आहे. ह्याच्यात मिक्सअप होत गेले आणि त्या गोष्टीची आवड होत गेली आणि आता पूर्ण त्याच्यातच हे झालेलं. म्हणजे तू पूर्ण एक प्रगतिशील शेतकऱ्याची सुनबाई म्हणून म्हणायला हरकत नाहीये, नाही का? खूप छान प्रतीक्षा, आणि अशीच तुझी प्रगती होत राहो. प्रेक्षको, आता आपण पाहतोय की आपण अशोकदादांच्या शेतामध्ये आलोय. आपण काही प्रश्न आणि काही माहिती विचारूया अशोकदादांना. अशोकदादा, ही किती एकर शेती असेल साधारण? इथं जे आहे ते इथं आपली 5.5 एकर जमीन आहे. बर. आणि ह्या जमिनीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो. कुठल्या प्रकारची पिकं? आणि ह्याच्यामध्ये महत्वाचा ऊस आहे. बर. त्याच्यानंतर जनावरांसाठी खाद्य आहे. बर. त्याच्यानंतर आपण बाकीचं किरकोळ अशी पिकं मका आणि ज्वारी, बाजरी अशा पद्धतीची घेतो. आता मला वाटतं ही नांगरणी झाली आहे, याच्यानंतर आपण काही पिकं पेरणार याच्यामध्ये पिकं पेरणार आहे. ह्याच्यामध्ये आपण जनावरांसाठी मका करणार आहे. बर. पण जेव्हा तुम्ही बियाणं पेरता, काय तुमच्या भावना असतात? कारण त्यातनं एक पीक तुम्हाला मिळणार असतं, एक छोटं बाळ तयार होणार असतं असं म्हणू आपण. काय तुमच्या भावना? आमची भावना अशा पद्धतीची असते की पीक पेरताना आम्ही एवढ्या आत्मीयतेने, तळमळीनं असं पीक पेरत असतो. अगदी बरोबर. पुढच्या दृष्टीने आम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे, आमच्या घरासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी ह्याचा उपयोग झाला पाहिजे, अशा आत्मीयतेने आम्ही हे सगळं पीक पेरत असतो. आणि ते पेरल्यानंतर तशा पद्धतीने जर कष्टाने केलं तर ते 100% येतच. म्हणजे भावना तुमची छान पाहिजे. भावना चांगली पाहिजे. आता शेतीला लागतं ते पाणी,
तर काय पाण्याची व्यवस्था काय आहे आपल्या इथे? पाण्याची आपण विहिरीच्या पाण्याची व्यवस्था आहे संपूर्ण. बरं, मग आपल्या स्वतःच्या विहिरी आहेत? स्वतःच्या विहिरी सगळ्या बरं. स्वतःच्या विहिरी. हा, म्हणजे पावसावर अवलंबून नाही? नाही नाही नाही, नाही. विहिरीला जिवंत पाणी आहे बरं. आणि त्या विहिरीच्या पाण्यामार्फत सगळं इरिगेशन ह्याच्यात होतं. मग याच्यामध्ये तुम्हाला जे शेतीमध्ये तुम्ही पिकवता आहे ते होतं. किती दिवसांनी तुम्हाला पीक काढायला ऊस लागतं? असेल तर 1 वर्षाने जातो. बरं. आणि ही मका असेल किंवा बाकी ज्वारी बाजरी असेल तर ह्याला साधारण 4 महिने लागतात. पण मग जेव्हा ऊस काढता तुम्ही तर कुठल्या कारखान्याला वगैरे दिलं हो जातं? कारखान्याला देतो. बरं. इथं भवानीनगर कारखाना आहे, हा. त्याला आपण तो ऊस देत असतो. बरं. आता बाहेरचे सगळे कारखाने इथं शिरलेत, कुठल्याही कारखान्याला दिलं तरी चालतं. मग जिकडे हा. ज्यादा दर असेल तिकडे आपण तो बरोबर. ऊस देऊन टाकतो. असं बरोबर. करतो. पण दादा मला सांगा की असं कधी झालंय का की तुम्ही पेरलं आहे बियाणं आणि छान मनासारखं पीक आलंय, असं कधी झालंय का? किंवा थोडस नाराजी झाली आहे? आता ह्याच्यामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी एकदम सुंदर छान पीक आलं होतं. एवढा प्रचंड मोठा मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये ही सगळी पिकं वाहून गेली आमची इथली, कुणाचंच काय राहिलं नाही. त्यावेळी इतका सगळ्यांना मनस्ताप झाला, शॉक बसला घरातल्या लोकांना, आता काय करायचं पुढचं आपण. बरोबर. पण त्या ह्याच्यात सुद्धा तग धरून आम्ही सगळ्यांनी पुन्हा नेटाने हे सगळं उभा केलं. बर, मग हो. नंतर कुठलं पीक? नंतर ऊसच घेतला परत. बरं. या ह्याच्यामध्ये चांगलं पीक आलं. गेल्या वर्षी त्या ह्याचा सगळी कसर त्यांनी भरून काढली शेतीने परत. अरे वा, हो, खूप छान. हो. म्हणजे ज्या वेळेला खरंच छान पीक येतं हो, तेव्हा हो. आनंद असतो. आनंद असतो. पण ती तयारी तुम्ही कशी करता की एखाद्या वेळेस पीक नाही येणार किंवा नुकसान होणार? ते पुढचं काहीच माहित नसतं आता आपल्याला अगोदर. बरोबर. पीक करायच्या वेळेला नुकसान होणार आहे मिळणार आहे काही माहित नसतं, फक्त करत राहायचं एवढं महत्वाचं आहे. बरोबर, अगदी असं खरं. आहे. ऊसा व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय पिकं घेता? मका, ऊस सांगितलं इथं तुम्ही. झालं, त्याच्यानंतर केळीच्या बागा आहेत. आपण बघतोय ही अशोकदादा आणि विलासदादांच्या याच्यातली विहीर आहे शेतामधली. आता अशोकदादांनी आपल्याला खूप छान माहिती सांगितली आहे. आता आपण विलासदादांकडे वळूया. दादा मला सांगा की हे जी शेती आहे या शेतीबद्दल काय तुम्हाला वाटतं? आपुलकी किंवा प्रेम किंवा काही आठवणी असतील तर आम्हाला सांगा. या शेतीमध्ये आम्ही लहानपणापासून याच शेतामध्ये वाढलोय, याच बरोबर. शेतामध्ये आमचं शिक्षण झालंय, याच शेतामधनं आमची प्रगती झाली. अगदी त्याच्यामुळं हे शेत म्हणजे आमचं आम्हाला लाभलेली दैवी संपदा आहे. खरंय. आमच्या वाडवडिलांनी किंवा आमच्या पूर्वजांनी ही जमीन जतन करून ठेवली आहे. आमच्या आजोबांनी कर्तबगारीनं ही जमीन कमवली आणि मग आम्ही आमचे वडील, आजोबांच्या नंतर वडील, वडिलांच्या नंतर आम्ही. बरोबर. आमच्या आजीचा एक बोलण्याचा हा होता की ते आजोबांना आणि आमच्या वडिलांना नेहमी सांगायची की बाकीचं तुम्ही काहीही विका, फक्त शेती विकायची नाही आणि शेतीत वाढ करायची. बरोबर. पण शेतीमध्ये घट नाही झाली पाहिजे. पण तो आजीचा जो संदेश आहे तो आजपर्यंत आम्ही पाळलाय आणि नुसता पाळलाच नाहीये तर मला वाटतं त्याच्यात प्रगती केली आणि वाढवलं पण मग आहे. आमच्या काळात, वडिलांच्या काळात किंवा त्याच्यानंतर आमच्या काळात आम्ही संपत्तीमध्ये, जमिनीमध्ये वाढ केली, पण आम्ही विकली नाही. खूप छान खरंच. आणि हे कौतुकास्पद आहे की तुम्ही त्याच्यामध्ये वाढ केली. ह्याच्यात करताना तुम्हाला खूप अडचणी पण आल्या असतील, पण नक्कीच तुम्ही वाढ केली आहे. दादा मला सांगा की जेव्हा तुम्ही पुण्यातून इथं येता काय तुमच्या भावना असतात शेतीबद्दलच्या किंवा ओढ काय असते? पुण्यातून म्हणजे शहर आहे, खरंय. शहरातनं गावाकडं माणूस गावाकडनं शहरात लवकर जाईल, पण शहरातनं गावाकडे यायला तो लवकर तयार होत नाही. बरोबर. एकदा जर त्या शहराचं पाणी लागलं किंवा शहराची हवा लागली तर माणूस खेड्याकडे यायला नको म्हणतो. पण आमचं वेगळं आहे, कारण आमची ही नाळ जी आहे तर ह्या मातीची आहे आणि ह्या मातीची नाळ आम्हाला ते आम्ही कुठेही गेलो, मी म्हणतो पुण्याला गेलो, मुंबईला मी काही वर्ष काढलंय, 20 वर्ष मुंबईत काढली, पण मी ह्या गावाची नाळ आणि ह्या मातीची नाळ सोडली नाही. कुठूनही जरी यायचं म्हणलं, कुठल्याही कार्यक्रमाला, शेतीचं काम असू द्या, धार्मिक कार्यक्रम असू द्या, अगर लग्न समारंभ असू द्या, या घरचं काही कारण असू द्या, त्या सगळ्यासाठी मी कुटुंबासह, माझ्या फॅमिलीसह मी शहराकडनं गावाकडं हा येतच असतो. खूप छान. आणि ही नाळ तुमची अशीच राहो, अशीच शेतीची प्रगती होत राहो, अशी माझं व्यासपीठकडनं आमच्या शुभेच्छा. धन्यवाद.
अभिजित, आता मला सांग, हे जे आता ह्या बायका काम करतायत, काय चाललंय हे? हे ऊस तोडणी पश्चात जे पाचट उरलेली असती हा. त्याचं हे व्यवस्थापन आहे. अच्छा, म्हणजे पुढच्या पिकासाठी म्हणायला हरकत नाही. हो, हे थोडक्यात खतच आहे. बर. आणि हे काढून कुठे टाकणार हे सगळं? हे इथंच ठेवणार आणि इथंच कुजवून ह्याचं खत बनवणार. बर बर. आणि हे नंतरच्या पुढचं जे पीक आहे हा. त्याला हे उपयोगात येणार. म्हणजे बर. हा. जे इतर बाहेरून खत द्यायचंय हा. ते न देता आहे ह्या काय म्हणतात त्याला, वेस्टेज मटेरियलवर खत ते तयार खत होतं. तयार होतं. म्हणजे कुठलाही भाग जो आहे हा भाग वाया जात वाया जात नाही. नाही. म्हणजे ऊसाचा असो किंवा म्हणजे घरगुती खत तयार होतं. हो. म्हणजे बाहेरनं तुम्हाला खत कुठल्याही प्रकारचं आणायला नाही लागत का? नाही लागत. अच्छा, एवढं पूर्ण हे पुरेसं होतं. सेंद्रिय आहे. हो. आणि आता इथे आपण पाहिलं की ट्रॅक्टर चालतोय, हो तर त्याच्याबद्दल काय सांगशील? तू चालवू शकतो का ट्रॅक्टर? हो 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 चालवतोस तू? चालवतो. आणि काय ह्याला काय म्हणतात, नांगरणी की ह्याला काय? नांगरणी म्हणतात. मग ही नांगरणी तू पण करू शकतोस? हो. किती वर्षापासून तू ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केलीस? साधारण 15 वर्ष झाले मी ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालवतो. चालतो. जसा घरी आणला ट्रॅक्टर तेव्हापासून मी चालवतोय. काय फरक वाटतो ट्रॅक्टरनी नांगरणी करणं आणि पूर्वी मॅन्युअली करायचे? काय फरक आहे? ह्याची मशागत खोलवर होती ट्रॅक्टरची, हा. आणि जे बैलांच्या सहाय्याने होत होती हा. ती वरून होत होती. म्हणजे जमीन पाहिजे तशी नांगरली नव्हती जात. नांगरली नव्हती. आणि वेळ पण वाचत असेल. हो, वेळ खूप वाचतो. शिवाय त्यांचे बैलांचेही कष्ट आणि हे हो यंत्राच्या सहाय्याने मला वाटतं जास्त फरक पडतो. हो हो हो. आता हे एवढं पूर्ण नांगरणी करून नंतरची प्रोसिजर काय असते? यानंतर ह्याच्यावरती खत टाकायचं. हा. आणि खत टाकल्यानंतर मग सरी सोडून त्यात मग ऊस लावायचा. बरं. ऊस किंवा जे काही पीक करायचे ते. करायचे ते. आता मला वाटतं इथे ऊस होता ना? हो, ऊस होता. आणि हा ऊसाचं दुसरं पीक धरतोय आपण. बर. म्हणजे हे हार्वेस्टिंग झाले बर. ऊसाचं. हा. आणि त्यानंतर आपण ह्याचाच खोडवा म्हणतात, ह्याला दुसरं पीक असतं त्याला खोडवा म्हणतात. बर. म्हणजे आपण- एका याच्यात 2 पिकं घेऊ शकतो. हो, 2 पिकं 3 पिकं घेऊ शकतो. घेऊ शकतो. बर. विजित बरोबर ट्रॅक्टर मध्ये बसली आहे आणि ट्रॅक्टरचा प्रेक्षक, आता आपण आलेलो आहे प्रतीक्षा आणि अभिजित यांनी जी केळीची बाग फुलवली आहे. केळीच्या बागेतून पूर्वीचे जे पीक घेतलं होतं ते परदेशातही गेलं होतं. तर याबद्दल प्रतीक्षा आणि अभिजितकडनं ऐकूया. प्रतीक्षा, काय वाटलं आणि तुला ही कल्पना कशी सुचली? कल्पना सुचली म्हणजे अशी की बरेच लोक शेजारी जाता येता बघायचे केळीची बाग खूप सुंदर आहे दिसताना, म्हणजे असं आकर्षक पण वाटायचं. मग आपण घरी असं थोडस चर्चा विचर्चा केल्यानंतर निर्णय घेतला आपण हा केळी लागवड करायचा. बर. आणि मग त्यातून हळूहळू करून ते सगळं पूर्ण प्रोसेस करून आपण केळी लागवड केली. अभिजित, तुझ्या पत्नीने हा निर्णय घेतला आणि तुला नक्कीच सांगितलं असेल, काय वाटलं तुला? ती उपक्रमशील आहे. हा. त्यामुळं चांगलं वाटलं की बाबा एक काहीतरी नवीन घडतंय. बर. ही थोडीशी चांगली आशा होती. हा. आणि झालं पण चांगलंच. साधारण किती पीक घेतलं तू त्यावेळेला?
1 एकर पीक घेतलं होतं आपण त्यावेळेस. बर. आणि परदेशी पाठवण्याची कल्पना कशी सुचली? परदेशी पाठव म्हणजे केळी तुमची जर चांगली पोचली गेली किंवा हा. त्याला योग्य वजन, हा. योग्य वेळेत जर ती काढण्यात आली तर ते एक्सपोर्ट होऊ शकते, परदेशात बर. जाऊ शकते. पण मग तशी ती झाली होती? हो, तशी झाली होती. आपला घड प्रत्येकी 30 ते 35 किलोच्या दरम्यान घड एका केळीचा पडला होता. परदेशी पाहुणे आले होते. हो. अभिजित, कसे आले ते तुमच्याकडे? ऍक्च्युली ते एक कंपनी आहे हा. खतांची, हा. तर त्याच्या थ्रू ते आले होते पुण्यात. बर. तर ते त्यांनी सांगितलं की पुणे जिल्ह्यात आम्हाला एक ठराविक भागातून आम्हाला 4 शेतकरी पाहिजेत. बर. मग बारामती भागातून 2 आणि इंदापूर भागातून 2. हा. तर मग इथले जे होते दुकानदार, त्यांनी आमचं नाव सजेस्ट केलं की बाबा यांची केळी एकदम कमी दिवसात म्हणजे उत्पादन जास्त आलेलं आहे चांगलं आणि उत्पादन चांगलं. आहे. हा. मग त्यांनी आम्हाला भेटायचा निर्णय घेतला बर बर. आणि येऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केलं. जे आपण पाट पाणी आधी द्यायचो, हा. त्याच्याऐवजी हे ठिबक सिंचन हा. आलंय संयंत्र थोडक्यात, ओके. की ह्याच्यानुसार मोजकं पाणी आणि जिथल्या तिथं हा, वाया नाही जात. वाया जात. हा. लॅटरल आहेत ह्या ड्रिपच्या. बर. ड्रिपच्या लॅटरल आहेत. आपण हा. त्याला ते झाडांना पाणी मिळेल अशा हा. ठिकाणी त्याचे ते पॉइंट्स असतात त्याचे. बर. ते त्या ठिकाणी त्याचं ते झाडांना पाणी मिळतं. एका ड्रिपर मधून एका तासाला 4 लिटर पाणी पडणार. बर. म्हणजे याच्यामध्ये झाडाला हवं तेवढंच पाणी पडेल, तेवढंच पाणी. वाया नाही जात. वाया अजिबात हा. जात नाही. पण मग हे पाणी जे मिळतंय तर ते विहिरीतून येतं की हो, कुठून? विहिरीतून. हा. या म्हणजे या मगाशी आम्ही पाहिलं त्या पण शेतामध्ये विहीर आहे, तसंच याही शेतामध्ये विहीर आहे, आहे तुमची. बर. आपण बघतोय इथे यांचं पशुधन म्हणूया आपण. खूप सुंदर सुंदर गायी आणि खूप छान वाटतं इथे बघायला. याची निगा करणं खरंच किती अवघड आहे, पण ती सगळी निगा इथे राखली जाते. आणि हे गायीच्या कानांना काहीतरी नंबर दिलेले आहेत. ते काय नंबर आहेत आणि कशासाठी दिलेत विचारूया आपण त्यांना की का दिलेत हे नंबर. तिकडे जो गोठा दिसतोय त्याला मुक्त गोठा म्हणतात, कारण का की त्यांना असं मोकळं सोडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये, बांधलेलं नाहीये, म्हणून त्यांचा जो आहे तो मुक्त गोठा आहे. काही काही नवीन शब्द जे आहेत ते मला पण आता इथे येऊनच कळतायत. खूप छान वाटतंय मला. तेलाची जी मुतारी आहे जनावरांची ही ह्या टँक मध्ये साठवली जाते. अच्छा. टँक मध्ये हा 16,000 लिटरचा टँक हा. आहे. आणि ह्याच्यामध्ये हे टँक मध्ये मुतारी साठवल्यानंतर ही सगळी मुतारी रानामध्ये सप्लाय होती पाण्याबरोबर शेतीला. म्हणजे खत म्हणूनच आहे. हे वाया जात नाही अजिबात, मुतारी सुद्धा वाया जात नाही. सुनीताने ह्या जागेवर काय केलंय, आपलं कोहळ्याचं रोप लावलेली आहेत. मग हे कोहळे जे आहे ते तयार करून, कोहळे तयार झाले की आम्ही आपलं विकून टाकतो. आपण हे जे बघतोय हे धार काढायचं मशीन आहे, कारण पूर्वी जे हाताने काढायचे, तर आता हे नवीन मशीन आहे, त्यामधनं धार काढली जाते.
धान्य, धान्य. हा, पिठाची चक्की, बरं. पिठाची चक्की. हा, त्याच्यामध्ये जे आहे ते जनावरांचं आणि माणसाचं सगळं कळलं जातं. त्याच्यानंतर हे आहे इंजिन. हा, लाईट नसेल तेव्हा हे इंजिनचा उपयोग केला जातो. बर. त्याच्यानंतर हा आहे जनरेटर. हा, म्हणजे हे जे मशीन आहे हे खरं लाईटवर आहे, पण जेव्हा लाईट नसेल तेव्हा उपयोग आपण करतो. हा, हा, हे कडबाकुटी मशीन. बर. म्हणजे जनावरांना जे देतो आपण तर ते कडबाकुटी आहे. हा, हे मशीन जरा कसं चालतं ते दाखवाल का आम्हाला? लाल बटन. ही कास्य थाली आहे. आपण बघतोय आजकाल कास्य थालीचे खूप उपयोग आपल्याला माहिती आहेत. वाताचं प्रमाण किंवा पित्ताचं प्रमाण कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या स्नायूंना आपण म्हणूया चालना देण्यासाठी, गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी अशा प्रकारचे अनेक त्रास बऱ्याच जणांना असतात. तर या त्रासावरती ही कास्य थाली खरंच खूप उपयोगी आहे. आता आपण आलेलो आहे देशपांडे मल्हारी मार्तंड मंदिर, खंडोबा मंदिर. त्यांचं हे स्वतःचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. सुनीताबाई, किती वर्ष झाली या मंदिराला? 8 वर्ष झाली. मग ह्याची प्रतिष्ठापना तुम्ही केलेली आहे. आणि खंडोबाचं जेव्हा नवरात्र असते तेव्हा काय कार्यक्रम असतो? खंडोबाच्या नवरात्राला म्हणजे देवाला अभिषेक करायचा. अजून म्हणजे माळ घालतात. बरं. 6 दिवस. हां. आणि देवा हे केलं असतो. आणि भंडारा पण. भंडारा उधळतात आणि देवाला पण नाव घालतात भंडाऱ्याला. बरं. आहे. बरं. वृषालीताई, तुम्ही पुण्यात असता. हां. पुण्यातून त्या दिवसासाठी इथं यायचा म्हणजे तुमचा उत्साह काय असतो? काय वाटतं तुम्हाला? आपलं कुलदैवत असल्यामुळं हां. आणि घरचं खंडोबा मंदिर असल्यामुळं हां. 6 दिवस आम्ही इथं येऊन सर्व देवाचं पूजा अर्चा सगळं करतो. म्हणजे तुमच्या हातून सेवा होते. बरं. आणि अजून मला सांगा की जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा ती जी सेवा तुम्ही करता, शहरामध्ये अगदी लिमिटेड लोक असतात. हो. इथे आल्यानंतर एवढ्या लोकांचं करायचं काही ताण नाही, अजिबात नाही. कारण ही जसं लग्न झाले तर त्यावेळेसपासून सवय आहे इथं येऊन करायची. त्यामुळं काही अडचण येत नाही. वहिनी, मला एक सांगा की इथे नवरात्रामध्ये कार्यक्रम असतात आणि तुम्ही गवळण वगैरे हे पण म्हणता असं आम्ही ऐकलंय. तर एक थोडीशी एक गवळण होऊन जाऊ दे. जच सासूचा सोसेना कोणी माहेरच येईना. जच सासूचा सोसेना कोणी माहेरच येईना.
सोना कोणी माहेरच येईना. खूप छान म्हटलं. आणि तुम्ही आम्हाला इतकी मंदिराची माहिती दिली त्याबद्दल दोघींचे, वृषाली वहिनी आणि सुनीता वहिनी, तुमचे दोघींचे खूप खूप धन्यवाद. आता इथे आपण बघतोय मंदिराच्या इथे अजून सेवा करणारी एक व्यक्ती आहे. ती सुनबाई आहे या दोघींची, प्रतीक्षा देशपांडे. प्रतीक्षा, तुला काय वाटतं, कशी तू सेवा करते तुझ्या याने? रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा देवाच्या सानिध्यात यायला मिळतं आणि त्याची पूजा अर्चा करून मन प्रसन्न होतं. दिवसाची सुरुवातच खंडोबाच्या सेवेने होते, त्याच्यामुळे दिवस पण अतिशय उत्तम आनंदात जातो. म्हणजे तू दोन्ही सासूंबरोबर तुझी सेवा ही चालू ठेवतेस. खूप छान प्रतीक्षा, खूप छान उत्तर दिलं आणि तुझी सेवा ही अशीच चालू राहू दे. अशोक दादा, आम्ही पाहिलं एवढी जनावरं आहेत, कशी काळजी घेता तुम्ही त्यांची? कारण ते एक तुमचे फॅमिली मेंबरच आहेत. त्याची सुरुवात जी आहे ते 1982 सालापासून झाली. बर. जनावरांच्या ह्याची. आणि त्यामुळे रुटीनचं काम झालेलं आहे, रुटीन खाली काम पडलेलं आहे. त्यामुळे ते विशेष असं काही त्रासाचं वाटत नाही. म्हणून सकाळी पहाटे 5:30ला उठणे, सगळं जनावरांचं करणे, 8 वाजेपर्यंत सगळं उरकतं आणि मग दिवसभर कुणी माणूस नसतो त्यांच्याकडे तरी चालतं. अच्छा. म्हणजे ते लाईन बसून गेलेली आहे 82 सालापासून चालतं. बरं. पण मग त्यांना काही इंजेक्शन, औषध वगैरे असतं? डॉक्टर फोनवर डॉक्टरला बोलवणे आणि करणे, ट्रीटमेंट देणे. बरं. आणि आता आम्ही पाहिलं की त्यांच्या कानाला काहीतरी नंबर लावले. प्रत्येक गायीच्या कानासाठी नंबर असतो. म्हणजे त्या गायीचा जो नंबर आहे तो आपल्या डायरीमध्ये घ्यायचा. बरं. आणि तिला जे काय ट्रीटमेंट देणार ते त्याच्या ह्याच्यावर लिहायची. ट्रीटमेंट काय दिली त्या गायीला, प्रत्येक गायीची नोंद वेगवेगळी ठेवायची. म्हणजे ह्याच्यामुळे असं होतं की गाभण राहिली गाय, दूध किती देणार, त्याच्यानंतर तिचं ह्या वेतामध्ये दूध किती निघालं, ही सगळी माहिती ते ह्याच्यामध्ये असते. बरं. म्हणजे त्या नंबरमुळे तुम्हाला ते कळतं, मला समजतं. बरं. तुम्हाला जर काही कार्यक्रमाला जायचंय, एवढा सगळा जो पसारा आहे किंवा तुमचं कुटुंब आहे, याला सोडून कसे तुम्ही दोघं जण जाता? या ह्याच्यामध्ये त्याचं नियोजन जे आहे ते अगोदर 2च दिवस आम्ही करतो. कुठं कुणाकडे कार्यक्रम असेल तर 2 दिवसासाठी अगोदर नियोजन त्याचं करायचं. मग त्यांनी तरी दोघांनी जायचं, अन्यथा मी जायचं असेल तर मी जायचं. अशा पद्धतीने त्याचं नियोजन. मग ते आमचे बाहेरचे कार्यक्रम आहेत ते बघून ते सगळं मेळ घालावं लागतं. बरोबर. पण ते कार्यक्रम अटेंड करायचे एवढं मात्र नक्की. त्या तरी जाणार, अगर मी जाणार. म्हणजे नाती जी आहेत ते एवढं करून तुम्ही जपता. बरोबर, अगदी बरोबर. विलास दादा, मी तुमच्याकडे वळते. मला सांगा की शहरी जीवन आणि गावाकडचं हे खूप वेगळं आहे. तुम्ही शहरात राहताय, तुम्हाला शहरातली मुलं गावाकडे यावं असं वाटतं का? आणि काय तुम्ही संदेश द्याल त्यांना? खूप छान प्रश्न विचारला. शहरातल्या मुलांनी गावाकडे यावं, पण आता गावाकडनं शहरात जाणाऱ्या मुलांचा ओढा जास्त आहे शहरात. बरोबर. प्रत्येकाला वाटतं मला पुण्यात राहायचंय आणि मला शहरात जायचंय. राहायला किंवा खेड्यात काम करण्यासाठी आता थोडस तरुणांचं आकर्षण ग्रामीण भागाविषयी कमी आहे. बरोबर. परंतु तसा जर विचार केला तर माझं लाईफ बरंच शहरामध्ये गेलंय. पण शहरामध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, शहरामध्ये तुम्ही पोट भरा, पण गावाकडचं जे समाधान आहे ते शहरात मिळेल. अगदी बरोबर. समाधानी जायचं असेल तर तुम्ही गावाकडे राहा. परंतु गावाकडे शहरात राहिल्यानंतर गावाकडे या, काही दिवस समाधान घ्या, तुमच्या नोकरी निमित्तानं जायचंय तर तुम्हाला शहरात तुम्ही जाऊ शकता. पोट भरण्याचं साधन म्हणून त्या शहराकडे बघावं. परंतु ज्या
घरानं किंवा ज्या तुम्हाला खेडेगावानं तुम्हाला जी मायेची ऊब दिली त्या मायेच्या उभेला विसरू नये. अगदी बरोबर. खेडेगावातनं तुम्ही शहराकडे जाताना एका घरट्याने तुम्हाला काहीतरी ऊब दिली, आधार दिला, आणि तो आई वडिलांचा आधार त्या आई वडिलांच्या आधाराला विसरू नये. अगदी बरोबर. म्हणून शहरात जा, कुठेही जा, हवेत तुम्ही भरारी घ्या, पण मूळ जे आहे ते विसरून नाहीये असं मला तरुणांना सांगायचं वाटतं. आता हे पुण्या शहरात मध्ये आहे, तुम्ही मुंबईमध्ये राहिलात, खूपसं नवीन नवीन तंत्रज्ञान बघितलं असेल, आत्मसात केलं असेल. मग ते जेव्हा तुम्ही अभिजितला सांगता तर तेव्हा काय वाटतं की अभिजित ते स्वीकारेल, नाही स्वीकारेल, कसं समजा घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करता? अभिजितला ज्या वेळेला आपल्याला शेतीमध्ये काही नवीन तंत्रज्ञान आणायचं आहे किंवा हे करायचं आहे, तर प्रत्येक वेळेला मी, अभिजित आणि आमचे बंधू अशोक या सगळ्यांची आमची चर्चा होते. मी जर एखादं टेक्निक पाहिलं तर मी सगळ्यांशी शेअर करतो. बरोबर. आणि ते शेअर केल्यानंतर सगळ्यांचा विचार विनिमय त्याच्यावर होतो की हे आपल्याला फायदेशीर आहे का नाही. कारण काही गोष्टी अशा आहेत की त्या शहरात चांगल्या दिसतात, अगदी खरं, काही गोष्टी आहेत त्या खेड्यात चांगल्या दिसतात. मग तिकडचं टेक्निक जेव्हा इथं येतं तेव्हा ते आपल्याला फायदेशीर आहे का या गोष्टीचा पहिला विचार करायचा. बरोबर. आपल्याला फायदेशीर असेल तर ते जरूर आपण आणायचं आपल्या शेतामध्ये आणि मग ते आपण हे करायचं. तर त्याविषयी आम्ही सगळ्यांचा विचार विनिमय करतो आणि जर ते आपल्याला फायदेशीर आहे तर जरूर आम्ही त्याचं हे करतो. म्हणजे संगणमताने तुम्ही हे सगळं ठरवता असं म्हणायला हरकत नाहीये. अशोक दादा, तुम्ही या शेती बरोबर वेगळं पण काही करता असं आम्हाला दिसतंय. पत्रिका बघता किंवा पौरोहित्य करता, कसे वळालात तिकडे? या ह्याच्यामध्ये वडिलांच्या माघारी नंतर मी ह्या क्षेत्रामध्ये शिरलो. बर. पण ह्याच्यात शिरलो ते मग आपलं पूर्ण पंचांगाचं ज्ञान घेतलं आणि मग ह्याच्यामध्ये शिरलो. त्या ह्याच्यामध्ये पत्रिका करणे, लग्न जमतंय का नाही, आज महत्वाचे प्रश्न लोकांचे अगदी खरंय, तर त्या संबंधीचा थोडासा अभ्यास केला आणि मग ते ह्याच्यापासून आपण लग्न जमतंय का नाही, पत्रिका बघणे, मुहूर्त काढून देणे, विविध प्रकारच्या क्रांती करणे, हे सगळं कार्य सुरुवात केली. म्हणजे शेतीच्या बरोबरीने हे सगळं जोडधंदा म्हणून. प्रतीक्षा, केळीची शेती आणि अजून काय काय बरंच करतेस आम्हाला कळालं आहे. कास्य थाळीचं तू सुरू केलं, तेही करतेस. आज बाबांबरोबर म्हणजे तुझ्या सासऱ्यांबरोबर बसून तू पत्रिकाही बघतेस, त्याच्याबरोबर आरी वर्क शिकतेय. कसं मॅनेज करतं? असं कधी झालंय की अरे सासूबाई म्हणाल्यात खूप मला वेळ देत नाहीये, ही स्वयंपाक करत नाही, असं कधी झालंय? नाही. हा खरं सांगायला गेलं तर हा प्रश्न त्यांनी मला हा कधीच केला नाही. तर त्याचा मला खूप हे वाटतं की म्हणजे मला कधीतरी वाटतं की बाबा आपण जात नाहीये तिकडे, पण त्यांचं असतं की तू जा, तू कर, मी आहे घरातलं बघायला. खूप मोठा सपोर्ट आहे. सपोर्ट आहे त्यांचा. मग हे कसं मॅनेज करतेस तू सगळं? जसं वेळेनुरूप त्याचं हे करते. आणि सकाळी आम्हाला कळलं की तू ज्या गाई म्हशी आहेत त्यांच्या धारा पण काढतेस. म्हणजे हे कौतुका पलीकडे आहे. म्हणजे आमचे जे यंग लोक आहेत, यंग मुली आहेत, खरंच बघा तुम्ही हे सगळं ती मॅनेज करते एका खेड्यात राहून. आणि मला असं वाटतं तुझ्याही माहेरी नव्हती शेती नव्हती, गुरही नव्हते. तिथं आल्यानंतरच सर्व शिकले, धारा काढायला वगैरे. मग हळूहळू मग बाकीचं बाबांबरोबर पंचांग शिकणं असेल, बाकीच्या पावल्या वेळात बाकीचं आरी वर्क वगैरे ते शिकते, तेही करते. आणि अजून एक आम्हाला सिक्रेट कळलं आहे, श्री संत त्यांचे मेडिसिन्स तू ठेवते, औषधं ठेवतीये. तर येतात पेशंट, कसं हँडल करतेस? पेशंट्स येतात, फक्त त्याच्यासाठी आम्ही एक हे केले की निरोगी सगळ्यांनी राहावं याच्यासाठी आपण ते पूर्ण आयुर्वेदिक औषधं आपण वापरतोय. त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे काही नसतात, ते पूर्ण औषधं आयुर्वेदिक आहेत. बस, साईड इफेक्ट काही नाहीये, त्याच्यामुळे काही होत. खूप छान. आणि तुझे हे जे एक एक प्रगती होतीये त्याला खरंच खूप मोठ्या शुभेच्छा. विलास दादा, मला एक प्रश्न खूप महत्वाचा विचारावासा वाटतो की पोलीस मध्ये तुम्ही त्या करिअरमध्ये होतात आणि आता जसं मी म्हणाले की जसं अभिजित यांचा मुलगा शेती करतोय, अथर्व जो आहे तुमचा मुलगा तो दिल्लीला MPSCची परीक्षा
जी तयारी करतोय, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी शेतीमध्ये यावं? एक गोष्ट आहे की जेव्हा आम्ही दोघे बंधू हा. शेती करत हा. होतो त्यावेळेला आमच्या अशोकदादांचाच हा प्रश्न होता हा. की मी शेती करतो हा. तू नोकरीला जा. शेतीला कुठून तरी बाहेरून पैसा, अगदी बरोबर. बाहेरचा पाठिंबा हम्म. मिळणं खूप गरजेचं आहे. आणि फंड्स हवेच आहेत. आजकाल शेतीची परिस्थिती अशी आहे की मजूर मिळणं दुरापास्त झालंय. बरोबर. मिळाले तरी त्यांचे रेट जास्त आहेत. हो. शेतीला तेव्हाच आपण बाहेरून काही खतं विकत घेतो, बरेचसा काही मटेरियल आपण विकत घेतो, त्याला पैसे लागतात. हो. आणि शेतीवर निव्वळ जर तुम्ही म्हणाल तर वर्षातनं एकदा पैसा येतो ऊसाचा, हो. किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या पिकाचा 6 महिन्यांनी वर्षाने असे पैसे मिळतात. हो. मग त्यावेळेला दैनंदिन जो खर्च आहे तो भागणार कशा? बरोबर. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. तर त्याकरता मी नोकरी केली. नोकरीमधून मला काही जे सपोर्ट करता आला तो मी घरी केला. मग त्यामुळं काय झालं की बॅलन्स हा साधला गेला. बरोबर. शेती आणि नोकरी. आणि मी मनाने जरी नोकरी केली, नोकरी जरी पेशाने केली, तर मी मनाने शेतकरीच आहे. अगदी. त्याच्यामुळं काय झालं की तिकडचं जरी मला काही थोडंसं पैसे शिल्लक राहिले, मी शेतीमध्ये गुंतवले. त्याच्यामुळं इथलं भागलं गेलं. बरोबर. इकडचा काही पैसा आला, मला मदत लागली तरी त्यांनी ते भागवलं. असा बॅलन्स साधला. राहिला प्रश्न तुमचा दुसरा की माझा मुलगा युपीएससीच्या तयारीसाठी तो दिल्लीला आहे. त्याचं उत्तर याच्यातच आहे की आज आम्ही दोघं भाऊ जसे राहिलो तसेच पुढे हे 2 बंधू राहणार. अगदी बरोबर. आणि आम्ही याद्वारे संदेश असा दिलाय की आजही आम्ही एकत्रच आहोत, तसेच पुढे तुम्ही पण एकत्र राहा. खूप छान. की जेव्हा तुम्ही बाहेर राहता परंतु ते घर विसरायचं. उद्या तो जरी युपीएससीची तयारी करतोय, त्याला काही जरी पोस्ट मिळाली तरी त्यानं इकडे लक्ष द्यायचं आहे. त्याने माघारी वळून बघायचंय, त्याने पुढे नाही जायचं, पुढे जायचं आहे, प्रगती त्याची करायची, पण लक्ष इकडे द्यायचं. बरोबर. म्हणून हे दोन्ही करण्यासाठी म्हणून आपण त्याला सगळ्यांच्या सपोर्टने त्याला तिकडे पाठवू. खूप छान. खूप छान विलासदादा, खूप छान सांगितलं. आता दोघा बंधूंना माझा प्रश्न आहे की ठीक आहे, तुम्ही शेती केली, सगळं केलं, पण ह्या शेती करताना लग्नानंतर जो पाठिंबा असतो तो तुमच्या पत्नींचा असतो की आज त्यांनी एकी कुटुंबाची धरून ठेवली आहे. काय सांगाल दोघं तुम्ही याबद्दल? अशोक दादा. याच्यामध्ये एकच आहे की आम्ही दोघं जेव्हा एक आहे त्यावेळी ह्यांचं बाकीच्यांचं कोणाच काही होऊ शकत चालत नाही ना. त्यांनी आम्हाला त्याबाबत मग सपोर्टिंग करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं आज मी तिला ही वयाची लग्नाची 40 वर्ष अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्र कुटुंबामध्ये गेलेली आहे. आणि इथून पुढे आम्ही आम्ही आहे तोपर्यंत एकत्रच राहतो. त्यात बदल होणारच नाही. खूप छान. विलास दादा, तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल असं आहे की प्रत्येक कुटुंब जे आहे ते वेगळं असतं. आम्ही ह्या कुटुंबाचे आम्ही सगळेजण एक घटक आहोत. आपण असं म्हणूयात की मतभेद हे सगळीकडे असतात, पण मतभेद असले तरी मनभेद नसावे. खरंय. मनभेद जर झाले तर कुटुंब एक राहत नाही. मत प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. नवरा बायकोचं जरी असलं तरी प्रत्येकाचं तिचे मत वेगळं, आपलं मत वेगळं असतं. बरोबर. पण आपण जेव्हा मनाने एक रूप असतो तेव्हा मग आपलं कुटुंब हे अभेद्य राहतं. बरोबर. अभेद्य राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मनाने एक राहायचं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. म्हणजे सकारात्मक पण आणि स्वीकारात्मक पण पाहिजे, दोन्ही हवं. तर आहोतच. या गोष्टीसाठी सकारात्मक राहणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि त्यासाठी स्वीकारात्मक पाहिजे. माझी मिसेस या दोघींनीही ते स्वीकारलंय की आपण शेवटपर्यंत असं एकत्रच राहायचं. आणि तोच संदेश पुढच्या पिढीला आम्ही देतो. खरंय. की तुम्ही पण एकत्र राहा. बरोबर. म्हणजे मग एकत्रात राहिल्यानंतरच प्रगती होते. तशी प्रगती होत नाही हे अनुभवात आम्ही सांगतो. बरोबर. आणि अनुभवाने हे सिद्ध पण केलंय की एकत्र राहिल्यानंतरच आमची प्रगती झाली. आणि ज्या आम्ही कुटुंब कुठली पाहतो आपण, तर ते जेव्हा विभक्त झाली तेव्हा तिथं ते सगळे संपलेलं आहे.
वृषाली वहिनी, आम्हाला असं कळलंय की इथे जे काही पदार्थ बनतात घरी ते तुम्ही पुण्यामध्ये विक्रीसाठी पण ठेवलेले आहेत, तर काय आहेत? इथं गुरांचा व्यवसाय असल्यामुळं त्याच्यापासून निघणारं तूप आहे ते घरी मोठ्या जाऊबाई, त्यांना मी जाऊबाई असं कधीच म्हणलेलं नाहीये, त्या माझ्या मोठ्या बहिणी, त्याप्रमाणे मी त्यांना पहिल्या जसं लग्न झाले त्यावेळेस पासून त्यांना दिदी म्हणूनच हाका मारते. त्या इथं जे काय आहे ते तूप तयार करतात आणि मी इथून तिकडं माझ्या बिल्डिंग मध्ये आसपास सगळ्यांना हे विक्रीसाठी तूप आणि आवडतंय लोकांना एकदम, कारण घरून ते चुलीवर किंवा गॅसवर जे प्रोसेसिंग होते, लोण्याचा गोळा करून दुकानात पण मिळतो लोण्याचा गोळा, बरोबर, पण बाहेर तिथं तसं नाही, हाताने काढून लोणी त्याचं तूप करणे, ही प्रोसेसिंग करून ते सगळं एका बरणीत करून किंवा पिशवी याप्रमाणे भरून मी पुण्याला नेऊन सेल करते. खूप छान. आता आपण भेटतोय तानाजी यांना. तानाजी, तुम्ही किती वर्ष झाले इथे आहात? 22 वर्षे. बर, काय काम करता इथे? वैडणकारी व दारा पाणी कुठे ते सगळे फॅक्टरीमध्येच येतात करायला. कसं वाटतं तुम्हाला या घरामध्ये, या कुटुंबामध्ये? खूप आवडतं? हे सगळे कुटुंबाचे सदस्यच आहेत तुमच्या, असं वाटतं तुम्हाला? काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता हे माऊली आहेत हे सगळे तुमचे. आवडतंय तुम्हाला इथे? आता लहानपणापासून मी यांच्याकडे काम करतोय. आता माझं डेली म्हणजे ऑपरेशन केलं, यांनीच मला मदत, कसं झालं तेच मला माहित नाही. म्हणजे या दोघांनी मदत केली तुम्हाला? सगळ्यांनी मिळून मला मदत केली. चढताना मला काहीच माहित नव्हतं माझं हे झालं कसं, काय घटना झाली, काय झाली मला माहित नाही. डायरेक्ट मी ससनमध्ये दवाखान्यात येऊन पडलो. मी तेव्हा यांनी मला ऍडमिट केलं. तर हे आमचे बंधुराज बारके कारभार यांचे, तेव्हा मला मदतीला केलं, उचलून नेलं, घरी आणलं. तरी मग मला काय माहित नव्हतं, गाडी होती सगळं. म्हणजे हे सगळं तुमचं कुटुंबच आहे. तानाजी, धन्यवाद. आता आपण भेटणार आहे चिमुकलीला, अशोकदादा देशपांडे यांची नात आदिराला. तिच्या काय आत्ताच अपेक्षा आहेत ते आपण तिच्याकडनं ऐकूया. आदिरा, सांग बरं. माझे नाव आदिरा अजिबेत देशपांडे, राहणार उद्धत, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, कामधंदा खिलुंखाने, इयत्ता 10वी, तुकडी ड. तू 10वी पास झाली आहेस? अरे वा. आणि तुझा कामधंदा काय आहे बेटा? खिलवून खाणे. वा, मस्त. आणि तुला स्थळ बघायचंय असं आम्हाला कळलं, लग्न करायचंय. कसा पाहिजे तुला मुलगा? नवरा कसा पाहिजे? मुंबई सारखं पाहिजे शहर, पुण्यात पाहिजे घर, नवरा पाहिजे बॅरिस्टर, ससला पाहिजे कलेक्टर, दागिने पाहिजे डब्बाभर, अशी बोली ग नाहीतर रस्ता दर. वा आदिरा, खूप छान ग, मस्त. प्रेक्षको, पाहिलं तुम्ही, बारामतीच्या शेजारचं एक छोटं गाव उद्धट, प्रगतिशील शेतकऱ्याचा प्रवास, त्याच्या बंधूंचा, त्याला असलेली बंधूंची साथ आणि त्यांच्या पत्नींची असलेली साथ, मुलाची आणि सुनेची असलेली साथ, याच्या या पूर्ण एकी असलेल्या कुटुंबाने आज प्रगतिशील शेतकरी हा टॅग निर्माण केलाय, तो स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय. आज आम्ही त्यांच्या घरी आलो आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं. शेतकऱ्याचे कष्ट काय आहेत ते स्वतः जाऊन आम्ही पाहिले, त्यांच्या शेतीला भेट दिली आणि आश्चर्य म्हणजे मी पण ट्रॅक्टरवर बसले, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच. खरंच आजकाल शहरातल्या मुलांना शेतीमध्ये जे काही कष्ट असतात ते कळाले पाहिजेत. तुम्हाला जर यांची शेती बघायची असेल, त्यांचा पाहुणचार घ्यायचा असेल,
तर नक्की यांच्याकडे या. यांच्या शेतीला आणि प्रतीक्षाने जी केळीची बाग उभी केली आहे तिला नक्की भेट द्या. तुम्हाला जर आजचा हा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, याच्या पुढे जर तुम्हाला अजून कुठले भाग पाहायला किंवा अजून कुठला विषय ऐकायला आणि बघायला आवडत असेल तर माझं व्यासपीठला नक्की संपर्क करा. आमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. धन्यवाद.